भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक परिसरातला रस्ता खचला। खासगी बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे रस्ता खचला। जोरदार पावसामुळे दुर्घटना झाल्याची माहिती। पावसाळ्यापूर्वी सोलापूरमधील बोरी नदी प्रवाहित। नदीचं पाणी अक्कलकोटच्या किणी आणि सुलतानपूरमध्ये पोहोचलं। नदी प्रवाहित झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद। बीडमध्ये अवकाळी पावसामुळे 25 एकर क्षेत्रावरील कांदा बाधित। काढणीला आलेल्या ज्वारीचंही नुकसान। गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू। कोयना धरणातून नदीपात्रात 2100 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। सांगली परिसरात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढल्यानं निर्णय। धरणामध्ये 30 टीएमसी पाणी साठा शिल्लक। संगमनेरच्या पाबळ पठारात 10 ते 15 घरं जमीनदोस्त। अवकाळी पावसामुळे अनेकांचा संसार उघड्यावर। पावसामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान। धुळे शहरात नागरिकांना 15 जूनपर्यंत 1 दिवसाआड पाणी मिळणार। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा आणि नकाने प्रकल्पासह अन्य प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी साठा। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान उद्या नागपूर दौऱ्यावर। शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार। कार्यक्रमाला विदर्भातून सुमारे 1500हून अधिक शेतकरी हजेरी लावणार। सोलापुरातल्या बार्शीमध्ये चक्क न्यायाधीशाच्याच घरात चोरी। तब्बल 15 तोळे सोनं आणि रोकड लंपास। पोलिसात गुन्हा दाखल। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू तस्करांची दहशत दाखवणारा व्हिडिओ समोर। शासकीय गाड्यांना ओव्हरटेक करून वाळूची केली तस्करी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।